महत्त्वाची सूचना देतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल हे लक्षात घ्या. मात्र दुसऱ्या इनिंगची एक ओव्हर बाकी असण्याआधीच दोन्ही टीम्सने आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचं ही महत्त्वाची सूचना आहे पुढचे जे संघ खेळतील त्यांच्यासाठी. त्यामुळे सहकार्य करा जेणेकरून आपला वेळ वाचेल. टॉस झाल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये जरी टॉस झाला असेल दुसऱ्या इनिंगची एक ते 2 ओव्हर बाकी असतील तेव्हाच तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबा जेणेकरून आपला वेळ वाचेल. ओव्हर टू करण. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर आणि त्याचबरोबर दीपकजी पाटील सर. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात तन्नो दंती प्रचोदयात. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात म्हटली की आपण ज्ञानस्वरूप मोर्याचं पूजन करतो. कारण गुणांचा मारंभ तो निर्गुणांचा आदी अनंत आहे, सगुण साकार आहे. त्या ईश्वरी अंशाच्या चिंतनेने आपण आजच्याही दिवसाची सुरुवात केलेली आहे. प्रत्येक कलाकाराचा आराध्य म्हणजे गणपती बाप्पा. कारण आज तो तुमच्यासोबत खेळणारे खेळाडू म्हणून आणि या समालोचन कक्षामध्ये समालोचन देखील करणारे एक समालोचक म्हणून सो त्या ज्ञानस्वरूप मोर्याच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी मानाचा मुजरा करून मी समालोचक करण कान तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. जनुमान क्रीडा मंडळ निळजे आयोजित मकर संक्रांत चषक 2025 56वे पर्व अर्धशतकीय परंपरा असलेले निळजे गाव आणि निळजे गावाचा क्रीडा महोत्सव अर्थातच कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याची आपण आज तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केलेली आहे. या मॅचमध्ये आपण पाहतोय हनुमान मोठी देसाई अर्थातच काही दिवसांअगोदर ज्यांचं निधन झालं पडलेचे एक नामवंत गाडा मालक सर्जा डिस्को बैलाचे मालक बिंडजोडचे किंग बादशाह ज्यांना आपण म्हणतो ते स्वर्गीय विष्णू शेठ पाटील यांच्या नावाने अर्थातच स्वर्गीय विष्णू स्मृती 11 हनुमान मोठी देसाई. आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडा. पहिली धाव धावफलकावरती येते मयूर देवकर आणि जितेश पाटील ही मोठी देसाईच्या आघाडीची जोडी. टॉस जिंकून स्वयं खाडेने कॅप्टन ऑफ कंबालपाडा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. साई शेलार आज या स्क्वॉडमध्ये नसतील कारण ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2च्या कॉन्ट्रॅक्टमुळे 5 जानेवारीनंतर हे सर्व जे सिलेक्ट झालेले आहेत प्लेयर ते मात्र खेळत नाही. कल्याण डोंबिवलीमधून केतन मात्रे आणि साई शेलार यांना आपण सीझन 2 मध्ये पाहणार आहोत. ऑन साईडला फ्लिक करण्यात आला. वाडिश लॉंगरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. खाडे कॅप्टन आहेत. आणि जेव्हा सिनियर खेळाडू नसतात तुमचा यंगस्टरची जी ऊर्जा असते तीच ऊर्जा तुम्हाला अनुभवामध्ये परावर्तित करावी लागते. आज तो कंबालपाडाचा यंगस्टर संघ आपल्याला पाहायला मिळतो ज्यामध्ये धनाजी हा सर्वात सिनियर प्लेअर असेल, त्यानंतर नितेश, रवी आणि सर्व यंग ब्रिगेड. ऑफ समचा बाहेर क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललेला आहे. चिराग बॉलवरती फार वेगाने आलाय. चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत धाव 1 पूर्ण होत असताना पहिल्या 3 बॉलवरती आपल्याला 3 धावा पाहायला मिळतात. सुंदर टेलिकास्ट ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC द्वारे 5 कॅमेऱ्यांसह या स्पर्धेचं टेलिकास्ट सुरू आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग आहे. अंपायर सांगतात बॅट ड्रॅग झालेली आहे. दॅट्स वाय जो साऊंड आला होता तो हाच होता. लाऊड शाउट बाय कंबालपाडा. जोराने मयूर मुठे अक्षरशः उड्या मारत होता. बॉल जेव्हा त्याच्या हातामध्ये आला ऍक्शन रिप्ले ऑप्शन हलका बार खेचून मारण्याचा प्रयत्न. आत आला होता बॉल. इन स्विंगर होता. दॅट्स वाय मयूरलाही वाटलं की एज घेऊन आला असावा. 3 धावा धावफलकावरती आहेत. इंटरेस्टिंग मॅच असेल तरी मात्र शंका नाही. वैकुंठवासी मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडानगरीवरती आपण आहोत. संपूर्ण गवताचा गालिचा असलेले क्रीडांगण आणि इथे खेळण्याची मजा एक वेगळी आहे. अंपायरचा वाईटचा इशारा. कारण जेव्हा या क्रीडांगणावरती तुम्ही मे महिन्यामध्ये कडक उन्हामध्ये देखील क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी अथवा समालोचन करण्यासाठी आला तर इथे तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही. मिस टाइम आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला आलाय फिल्डर. कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला. या क्षणाला डॉमिनेट करणारी बॉलिंग करत होता संदेश शेलार. हाफ चान्स होती तिला कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे. टॉप एज होती. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल ज्या वेगाने आला होता फिल्डर सुशांत. कॅच ड्रॉप. क्रिकेटचं बेसिक हेच सांगतं तुमच्या हातामध्ये जर बॉल पडतोय म्हणजे ही कॅच तुमची होती. ती कॅच ड्रॉप झालेली आहे. धावात 5. लॉफ केलाय समोर. चिराग थांबलाय.
आणि शेवटच्या क्षणाला चांगल्या पद्धतीनं बॉलला कव्हर करत असताना मी म्हणेन चिरागला धावायला पाहिजे होतं बॉलवरती, कारण अशा क्षणाला जर तुम्ही थांबतायत कदाचित बॉल जर जास्त उसळला तर तो सीमारेषेच्या बाहेर देखील जाऊ शकत होता. ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करतोय तो संघ स्वर्गीय विष्णू पाटील, स्मृती 11 झोन 1 मोठी देसाई. धावफलकावरती नाबाद 6 धावा. वेळच्या संदर्भात पुन्हा एकदा सूचना करेन, बरोबर 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक तुम्ही कंप्लीट केलेलं आहे. पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकायचे 4 षटकं, याची नोंद घ्या. एक पारितोषिक येते जितेश पाटीलसाठी. आदरणीय संजय रसाळ साहेब यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी त्याला 500चं कॅश प्राईज देण्यात येईल. मयूर देवकर 3 वरती, जितेश पाटील 2 वरती. संदेश शेलारचं पहिलं इकॉनॉमिकल षटक तुम्हाला पाहायला मिळालं. या क्रीडांगणाबद्दल मी बोलत होतो की हा जो गवताचा गालीच आहे, मी या संपूर्ण ग्राउंड्समॅनचं असेल, पिच क्युरेटर असं मनापासून आभार व्यक्त करेन. निर्जय ग्रामस्थांचं, जनुमान क्रीडा मंडळ निर्जेचं फार सुसज्ज आणि सुंदर असं क्रीडांगण आहे. आपण प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी हॉस्पिटलमध्ये जातो. बऱ्याच जणांना शस्त्रक्रियेचा देखील अनुभव असतो. ऑपरेशन थिएटर, जर तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये गेले तर डॉक्टर्सना आपण पाहतो की त्यांच्या अंगावरती जे कपडे असतात ते ग्रीन कलरचे असतात, जेणेकरून आपण उजेडामधून जर अंधारामध्ये गेलो आणि अंधारामध्ये गेल्यानंतर निळ्या किंवा मग ग्रीन या कलरच्या रंगाचे जर कपडे असतील तर तुमच्या डोळ्यांना शांतता वाटते. आणि शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर्सना ते डोळे शार्प ठेवावे लागतात, त्यामुळे ते ग्रीन कलरचे कपडे परिधान करतात. हा जो गवताचा गालीच आहे, दरम्यान मोठा फटका, मयूर देवकरचा बॅटमधून दणका. या मॅच मधला पहिला दमदार षटकार. ऑन साइडला बॉल पूल करत असताना मिड विकेटला जे प्रोटेक्शन होतं त्या फिल्डरच्या वरतून सीमारेषेच्या बाहेर आलेला पहिला षटकार धावसंख्येला उभारी देतोय. स्कोमोझॉन 12 धावा. धावफलकावरती माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुणसंख्या लेखक स्वप्नील आहे, सजवत आहेत धावफलकाला. पहिल्या मॅचमध्ये देखील ते जोडले होते, नितीनजी काळंद आणि त्याचबरोबरीने दीपकजी पाटील सर. या आमच्या दोन्ही समालोचकांचा आवाज आपण पहिल्या मॅच दरम्यान ऐकला. ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर ग्रीन कलरचे जे रंगाचे कपडे परिधान करतात आणि त्यामुळे इथे जी ग्रीनरी आहे त्यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही. दुपारी देखील तुम्ही या मॅचचा आनंद घेत असाल इथे येऊन तर फार सुंदर असं एक क्रीडांगण आहे. मजा येईल तुम्हाला क्रिकेटचा आनंद घेत असताना. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चिराग भोईर पुन्हा एकदा. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला. गुड फिल्डिंग चिराग. धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोमोझॉन 13 धावा धावफलकावरती. ग्रामीणचा वर्ल्ड कप, इथे प्रेक्षक तुम्हाला मोठ्या संख्येने पाहायला मिळतील. इथे खेळाडूंना खेळण्यासाठी फार उत्सुकता असते. जेव्हा निळजेच्या मकर संक्रांत चषकाचा फॉर्म पडतो प्रत्येक जण आयोजकांना कॉल करतो. 48 नाही तर 48 पेक्षा 60-70 टीम्स कॉल करत असतात आयोजकांना. वेटिंगला बऱ्याचशा टीम्स असतात, त्यामुळे या स्पर्धेचा क्रेज वेगळा आहे, ट्रेंड वेगळा आहे आणि दरवर्षी नाविन्यपूर्ण काही गोष्टी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. जनुमान क्रीडा मंडळ निळजेद्वारे. खेचून मारलाय डीप स्क्वेअर लेग. फिल्डर येतोय पण त्याचा वाख्या बाहेर. स्वर्गीय साईनाथ नागोभोरी स्टँड मध्ये अंपायर कॉल. बिग हिट षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ पाहायला मिळाला. ऑन साइडला खेचून मारलाय. जितेश पाटील आणि मयूर देवकर, बहुतांश मी पाहायचो की जितेश पाटील आघाडीला यायचा नाही. मयूरच्या सोबतीला बऱ्याच वेळेला मी बघितलेलं आहे. प्रतीक देवकर असायचा, प्रतीक पाटील असायचा. मात्र यावेळी वेगळ्या रणनीतीने मोठी देसाई खेळते. प्रेम देवकर याच मोठी देसाई संघाने दिला, याच मोठी देसाई गावाने दिला भारताला, जो इंडियन अंडर 19 टीममध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. प्रेम देखील कदाचित हा सामना पाहत असेल, त्याचे आम्ही सहर्ष स्वागत करू. 19 धावफलकावरती आहेत. फुल लेंथ होता. बॅटचा फ्लो खाली आणलाय. समोर शॉर्ट कव्हरला बॉल. आणि प्रेम देवकरच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात याच क्रीडांगणावरती झाली होती. चाळके सरांच्या अकॅडमीमध्ये सुरुवात करत असताना प्रेम पुढे गेला आणि आज तो भारताचा अंडर 19 प्लेअर देखील म्हणून गणला जातो. 20 धावा. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल खेचून मारला पुन्हा एकदा. डीप स्क्वेअर लेग. फिल्डर आता उपस्थित आहेत.
पहिली धाव पूर्ण करण्यात आली आहे. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला, थांबावं लागेल दोन्ही फलंदाजांना आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती स्वर्गीय विष्णू पाटील स्मृती 11 जगन्नाथ मोठी देसाई ऑन 21 नाबाद 21 धावा धावफलकावरती. तर या दरम्यान तुम्ही पाहतायत लकी पॅकर्स तेजस म्हात्रे मोठी देसाई यांचं आगमन झाले. तेजस म्हात्रे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. रियान्श 11 या नावाने सातत्याने संघ आपण करण पाहत असतो टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण. आणि एक लकी पॅकर्स याच वर्षी आपण पाहिलं तर 4 ट्रॉफीज रियान्शच्या नावाने जिंकलेले आहेत. त्यांना विनंती असेल या तेजस आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू करण. आमचे परम मित्र आहेत स्कूलमेट तेजस, आपलंही सहर्ष स्वागत. आणि खरं तर नशिबाची साथ, क्रिकेटचा खेळ असो कोणताही खेळ असो अथवा तुमचं आयुष्य असो, जेव्हा तुमची मेहनत संपते, मेहनत तुमचे प्रयत्न जेव्हा तुम्ही 100%हून जास्त करत असता, तेव्हा तुम्हाला ईशशक्तीची गरज असते, नशिबाची साथ तुम्हाला असावी लागते. स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहतात हे आकर्षक करंडक तुम्हाला पाहायला मिळतील. ग्रामीण कल्याण डोंबिवली क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे मित्रांनो. आणि दरवर्षी तुम्हाला या चषकांमध्ये देखील काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतात. पैशाला या स्पर्धेमध्ये महत्त्व नाही, तर इथे असलेले ज्या ट्रॉफीज आहेत त्या प्रत्येकाला हव्याशा वाटतात. आणि असे करंडक तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहतात. 56व्या पर्वाचे जवनुमान क्रीडा मंडळ निळजे आयोजित मकर संक्रांत चषक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. मॅच नंबर 2 मध्ये आपण सर्वजण आहोत. मोठी देसाई आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कमाल पाडा. धावफलकावरती 21 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. 124 चौकार आणि 157 षटकार आतापर्यंत मागच्या 2 दिवसांमध्ये आणि आजच्या 3ऱ्या दिवसाच्या सुरुवातीपर्यंत आपण बघितलेले आहेत या 56व्या पर्वामध्ये. स्कोरिंग ग्राउंड आहे. अंपायरशी मी चर्चा केली की धावा बनत आहेत, मागच्या 2 दिवसांमध्ये देखील या गोष्टी घडलेल्या आहेत. खाडे आलाय, लॉफ केला, बॅट फिरली आहे, मिस टाइम आहे मिडॉनला. डीप मधून फिल्डर पोहोचू शकत नाही. 2 धावांचा कॉल आहे मयूर आणि जितेशचा. 2ने धावसंख्या पुढे जाईल. स्कॉमॉज ऑन 23. हे षटक इंटरेस्टिंग आहे. स्वयं काडे ग्रामीण प्रीमियर लीग अंडर 24 धमाकाचा उत्कृष्ट गोलंदाज सध्या गोलंदाजी करत असताना मी अगोदरच म्हणालो की कमालपाडाचे जे यंगस्टर आहेत, आणि मी यंगस्टरना नेहमीच म्हणतो की तुमच्याकडे अनुभव नाही पण तुमच्याकडे असलेली ऊर्जा हा तुमचा अनुभव असतो. त्यामुळे त्याच अनुभवाने आता गोलंदाजी करावी लागेल. जी पार्टनरशिप ब्रेक होते जितेश आणि मयूरमध्ये, त्या पार्टनरशिपला ब्रेक करणं सध्याच्या घडीला फार इम्पॉर्टंट. SCC कमालपाडाला लॉफ केलाय, समोर बॉल इज बॅक. ओ व्हॉट अ शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आलाय चौकार मयूर देवकरचा. लेदर बॉल, हे ग्राउंड लेदर बॉल क्रिकेटचं देखील आहे. आणि ज्या पद्धतीने आउटफील्डमध्ये लेदर बॉल जातो कार्पेटने, तसा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आला. स्वयंला चान्स होती, हाफ चान्स होती. सेल्फ फॉलो थ्रोमध्ये स्वतःच्या बॉडीचा बॅलन्स करायचा असतो गोलंदाजांना. त्या परिस्थितीमध्ये जर बॉलला अडवलं नाही तर मागे तुमच्या फिल्डर तर नसतो. लॉंग ऑन लॉंग ऑफने प्रयत्न केला तर इथे बॉल अडवता आला असता, पण नो चान्स, फिल्डरला चान्स नव्हती. लॉफ करण्याचा प्रयत्न, खोलात होता बॉल. यॉर्क लेन पहिलीदा पूर्ण झाली आहे. फिल्डर वेगाने आलाय, संदेश. गुड फिल्डिंग. विकेट किपर आणि गोलंदाज लगेचच कॉल देत होते आणि त्यामुळे सेकंड रनसाठी तो प्रयत्न थांबवावा लागला मयूर आणि जितेशला. धावसंख्या धावफलकावरती 28. 18ला मयूर, 9ला जितेश, 28 वरती स्वर्गीय विष्णू पाटील स्मृती 11 जगन्नाथ मोठी देसाई. खाडे ओव्हर द विकेट. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही. संदेश एलार पोहोचेल का? थोडा लांब राहिला. मिड ऑफला वॅकंट एरियामध्ये बॉल पडलाय. एकच धाव इथे आपण पाहतोय. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना सध्या 29 या आकड्यावरती. सुपर टेलिकास्ट, 29 धावांची पार्टनरशिप 16 बॉलमध्ये सध्या तरी आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांकडून. जबरदस्त खेळ राहिलाय. सुरुवातीला विकेट काढणे इम्पॉर्टंट आहे. खाडे चान्स घेतोय, त्यामुळेच ऑन साइडला लॉंग ऑन द मिड विकेट आहे. फुल लेंथ होता, गॅप मध्ये बॉल आहे. वाईडिश लॉंग ऑन चिराग फार वेगाने धावला, पण बॉल त्याच्याहून वेगाने धावलाय. सीमारेषा पार, चौकार. फुल लेंथ वाईड यॉर्करचा प्रयत्न. फुल टॉस असा एक चेंडू आहे, यॉर्कर असा एक चेंडू आहे खरं तर, जो पुढे पडला तर फुल टॉस, मागे पडला तर हाफ व्हॉली. वाईड यॉर्करचा प्रयत्नामध्ये फुल लेंथ गेला आणि ऑन साइडला खेचून
जो तुम्हाला वायडिश मिडॉनचा फिल्डर पाहायला मिळतोय त्याच्या बाजूने काढलं आणि गॅप शोधत असताना स्किलिंग शॉट देवकरचा चौकार. फुल टॉस आहे, पुन्हा गॅप मध्ये बॉल हॅमर करत असताना वायडिश लॉंग ऑनला सीमा रेषेचा बाहेर आलाय. हा नो बॉल आणि त्यावरती आलेला सिग्नल काय अंपायर, बाउंड्री. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. येस, चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे जो तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक डावामध्ये प्रत्येक संघाकडे 2 रिव्ह्यू आहेत जे तुम्ही वेस्ट आहे नो बॉल आणि त्याचबरोबरीने रनआउट या 2 गोष्टींसाठी घेऊ शकता. वाईड आणि त्या व्यतिरिक्त कोणत्याही डिसिजनसाठी तुम्ही अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करू शकत नाही. ऑन ग्राउंड अंपायर कधीही थर्ड अंपायरची टीव्ही अंपायरची मदत घेऊ शकतात. इट इज नो बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 33 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग सध्या तरी आपण पाहतोय मयूर देवकर आणि त्यासोबत असलेला जितेश पाटील या दोन्ही फलंदाजांकडून. जितेश पाटील प्रामुख्याने स्लॉग हिटर आहे, तो आघाडीला आलाय आणि हा त्यांचा जो प्लॅन होता तो सध्या तरी सपशील यश मिळवत असताना या मॅच मध्ये मयूर देवकर सोबत आलेला जितेश धावफलकावरती 33. या षटकातील शेवटचा बॉल. स्वयं ओहो, या वेळेला मात्र आपण पाहतोय वेग आणि ऑफस्टंपचा फार जवळून गेलाय चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. ऍक्शन रिप्ले पहा. शफल झाला तसं फॉलो केलं दोन्ही पायांच्या मधून. बॅटचा फ्लो येईल त्या अगोदर बॉल पडला आणि गेलाय मयूरच्या हातामध्ये. 3 षटकं संपन्न. धावाफलकावरती आपण पाहतोय 38 धावा प्रोडक्टिव्ह वर राहिली जी मागची स्वयं काढायची. 17 धावा आल्या या षटकामध्ये. मयूर देवकर 26 वरती, जितेश पाटील 10 वरती आणि 38 धावांची पार्टनरशिप आपण पाहत आहोत या दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगला खेळ राहिला पहिल्या 3 षटकांमध्ये. ही पहिली इनिंग आहे आणि मागच्या दोन्ही दिवसांचा विचार केला आपण तर 50 हा ॲव्हरेज स्कोर आपल्याला प्रत्येक मॅचमध्ये पाहायला मिळालेला आहे. फार सुंदर स्टँड आपण पाहतोय. स्वर्गीय साईनाथ नागो भोईर स्टँड तुम्हाला मंचाच्या डाव्या बाजूला पाहायला मिळतोय. खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूला कैलासवासी शिवंतबाई अनंत पाटील यांच्या नावाने तुम्हाला एक स्टँड पाहायला मिळतोय. स्वर्गीय विष्णू शेठ कचरू रसाळ स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीने वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामचंद्र शंकर पाटील स्टँड देखील तुम्ही पाहतात. क्रीडांगण ज्यांच्या नावाने त्यांच्या नावाने देखील तुम्ही एक स्टँड पाहतात. पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल गौरीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा दातिवली. सुभाष दादांचा संघ दातिवली आणि त्यांच्या विरुद्ध गौरीपाडा. टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. ही महत्त्वपूर्ण सूचना दोन्ही संघांचे कॅप्टन लक्षात घ्या. स्वर्गीय धर्माशेठ बाळू पाटील स्टँड हा देखील स्टँड तुम्ही पाहताय आणि स्वर्गीय सुनीता बळीराम पाटील यांच्या नावाने देखील आपल्याला एक स्टँड पाहायला मिळतोय. निळजे गावाची एकता 56 पर्वांमध्ये आपण बघितली. अर्थातच मकर संक्रांत चषकाचं 56वा पर्व. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिले. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक ही पारितोषिक आपण दरवर्षी देतो. मात्र त्याचबरोबरीनं निळजे करांचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे की प्रत्येक वर्षामध्ये तुम्हाला एक आदर्श संघ इथे निवडला जातो. जसं आपण फेअर प्ले अवॉर्ड IPL मध्ये पाहतो तसाच फेअर प्ले अवॉर्ड या स्पर्धेमध्ये देखील दिला जातो मकर संक्रांत चषकामध्ये. त्यामुळे अंपायरशी आर्ग्युमेंट करत असताना या गोष्टींची दक्षता घ्या. जर तुम्हाला फेअर प्ले अवॉर्ड पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला या गोष्टी टाळाव्या लागतील. अंपायरच्या डिसिजनला सहमत व्हावं लागेल आणि चांगला खेळ करत असताना ते तुम्हाला अवॉर्ड आमचे मॅनेजमेंट टीम देईल. फुल लेंथ ऑन साईडला फ्लिक केला. गॅपमध्ये बॉल मिड विकेटला. स्वयं खाडे त्या ठिकाणी आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण करण्यात आली आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण जर बघितली तर ती सध्या 39. चौथा फ्रेश गोलंदाजाचा वापर संदेश शेलार. नंतर आपण सेकंड ओव्हरमध्ये बघितले ते रवी आणि त्यानंतर आपण बघितलं स्वयंला आणि आता आला नितेश शेलार. महत्त्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू आहे साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडाचा. खेचून मारण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. मिडॉनला स्वतः गोलंदाज नितेश पोहोचला. 1 धाव सहजरित्या पूर्ण झालेली आहे. कंबालपाडा खेळतोय आणि एक हे जे नाव सर्वांच्या परिचयाचं आहे
स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांची आवडती कोणती स्पर्धा असेल तर ती मकर संक्रांत चषक. दादांचं नेहमी स्वप्न असायचं की माझ्या गावाने, माझ्या खंबालपाडा संघाने ही स्पर्धा जिंकली पाहिजे आणि आज कदाचित ते देखील या मॅचचा आनंद घेत असतील. या स्पर्धेच्या माध्यमातून नियोजक ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांना देखील शब्द सुमनाने भावपूर्ण श्रद्धांजली. मिडॉनला चेस करेल बॉल, लॉंगॉनचा फिल्डर येतोय चिराग, तोपर्यंत एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 41-41. दोघेही सेट झालेले आहेत. लिमिटेड ओव्हरमध्ये विकेटला तितकंसं महत्त्व नसतं. 2 ते 3 चेंडू तुम्ही फेस केले म्हणजे आम्ही म्हणू शकतो की तुम्ही सेट झालेलात. इथे तर 13 बॉलमध्ये 27 मयूर, 9 बॉलमध्ये 12 जितेश आणि आता स्ट्रायकिंग एंडला मयूर. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय नितेश शेलार. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, एक फिल्डर डिपिश कवा पॉइंट आहे, गली आणि शॉर्ट थर्ड आतमध्ये. फुल लेंथ लॉफ्ट केलाय, फार उंच बॉल, डीप मध्ये फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. बनलाय प्रेक्षक, आलाय आणखी एक भव्य षटकार. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू पुन्हा अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. थर्ड अंपायर चेक करतील आपले. प्रसाद सहस्रबुद्धे सर कंट्रोल रूम मध्ये GTC, प्रथमेश गायकर, अक्षय कडू. इट इज फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. दोन्ही संघांचा एक एक रिव्ह्यू, दोघांनी गमवलाय एक एक आणि बाकी आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॉल डीप होतोय, पूल करत असताना इथे हा फटका मयूर देवकरचा बॅटमधून षटकार. धावा फलकावरती 47 धावसंख्येची पार्टनरशिप आताही डोकेडुकी ठरणार आहे. त्याचं कारण की धावांचा वेग दोघेही वाढवतील. शेलारला वार करावा लागेल, विकेट मिळवावे लागतील. समोर खेळला मिडॉनला पुन्हा एकदा बॉल, पहिली धाव वेगाने दोघांनी पूर्ण केली आहे. सेकंडचा कॉल आहे पण नकार दिला शेवटच्या क्षणाला. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. चिराग पुन्हा ऍक्शन मध्ये. लेदर बॉल क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर ॲज अ फिल्डर, ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर तुमच्याकडे ते योग्य तंत्रच आणि फिल्डिंग करत असताना आउटफील्डमध्ये चिरागने जबरदस्त कामगिरी केली आहे. 48 धावा या षटकातील शेवटचा बॉल. फुल लेंथ ऑन साइडला पुन्हा चाललाय स्वर्गीय साईनाथ नागोभूर स्टँडच्या वरतून. जितेश पाटीलचा बॅटमधून आलेला षटकार. धावसंख्येला उभारी मिळते. 4 षटकांचा खेळ संपला. स्वर्गीय विष्णू देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण सीमारेषेच्या बाहेर बॉल फार ट्रॅव्हल होतोय. जेव्हा समोरच्या एंडकडून आपल्याला खास करून समोरच्या एंडकडून कोळेगाव एंडकडून जेव्हा गोलंदाजी होते, मागे सीमारेषेच्या बाहेर फार बॉल ट्रॅव्हल होतोय. फार लांबचा प्रवास करून त्या बॉलला व्हॉलेंटियर्सला देखील आणावं लागतंय. 4 फ्रेश गोलंदाज आणि 4ही गोलंदाजांना खास करून पहिलं षटक इकॉनॉमिकल होतं. मी म्हणेन संदेश शेलारला लवकर आणणं गरजेचं होतं. 6 धावांचं षटक होतं. स्वयं काळे हरकत नाही की फ्रंट लाईन बॉलर आहे, पण ॲट द एंड तुम्हाला काय हवं असतं? तुम्ही गोलंदाज आहात तर तुम्ही कर्णधार आहात, तुम्ही सध्या धावा डिफेंड करत आहात, तर मात्र ज्या गोलंदाजाने इकॉनॉमिकल बॉलिंग केली आहे त्याला देखील प्राधान्य देणं तितकंच गरजेचं आहे. पाव्यात कर्णधाराचा माइंडसेट वेगळा आहे. सध्या 5व्या षटकामध्ये पुन्हा स्वयंला त्याने आणलेलं आहे, जे कॉमेंट्री बॉक्स सेंडकडून. षटकामध्ये स्वयंच्या पहिल्या 17 धावा खर्च झाल्या होत्या. तो पुन्हा एकदा आलाय. लॉफ केला, बॅट फिरली आहे मिड विकेटला. संदेश शेलार वेल जज कॅच आणि पहिला धक्का आता बसतोय. 54 झाले. पार्टनरशिप ब्रेक झाली, ज्यामध्ये 34 धावा मयूर देवकरचा. बॅक टू द पॅव्हिलियन.
मागे स्टँडमध्ये अथवा तुम्ही उभे असाल तिथे तुम्ही जर झेल पकडला तर सागरजी रसाळ आणि विशाल पाटील यांच्याकडून तुम्हाला आकर्षक टी शर्ट देण्यात येईल. त्यामुळे वाट कसली बघताय, कॅच पकडा आणि थेट आमच्या मंचावरती येऊन ही आकर्षक टी शर्ट जिंका. धावफलकावरती 54, विकेट 1 पडली आहे. स्वयं खाडे यासाठी कदाचित स्वतः कॅप्टन आहे आणि ती जिम्मेदारी सध्या तरी त्याने उचललेली आहे. 54ची पार्टनरशिप ब्रेक. आकाश मैदानाच्या आतमध्ये. बॉलर्स बॅक. लॉंग ऑफला मोठे आपल्याला पाहायला मिळतात. मयूर चांगली फिल्डिंग. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 55 धावा. लॉंग ऑनला मिड विकेटला त्याचबरोबरीने डीप स्क्वेअर लेगला 3 फिल्डर ऑन साईडला आहेत. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर हे 2 फिल्डर. फ्रंट व्ह्यूला सी मध्ये तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतात. सध्या आउटफील्डमध्ये लेग स्टम्पचा बाहेर अगोदर उभा आहे जितेश. आले ऑफ स्टम्पला पिकअप शॉट येतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वन मोर बिग हिट. आणखी एक षटकार. हनुमान मोठे देसाईचा जगदीशजी मात्रे पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय सध्या बॅटिंग करत असताना. 61 फुल लेंथ ऑन साइडला पुन्हा लॉफ्ट केलाय. लांब पल्ल्याचा आणखी एक मोठा षटकार. वाईड यॉर्करचा प्रयत्न. जितेशला मागच्या दोन्ही चेंडूंवरती तुम्ही बघितलं त्याचं पदलालित्य पहा. फुटवर्क. लेग स्टम्पचा बाहेर उभा राहिला अगोदर. साई शिलार देखील अशाच पद्धतीने उभे राहतात. त्यानंतर ऑफ स्टम्पचा बाहेर आला आणि त्यानंतर ऑन साइडला आलेला वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटच्या अगदी मधून षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले 67. 67 धावा. जबरदस्त खेळ मयूर देवकरचा सुरुवातीला. आता ती सूत्र हातामध्ये घेतली आहेत. जितेशने 12 बॉलमध्ये 30 धावा त्याच्या बॅटमधून. विकेट सिंगल आणि त्यानंतर 2 षटकार. आतापर्यंत 10 बॉलमध्ये या डावामध्ये स्वयं खाडेने 30 धावा खर्च केलेला. थोडासा मागडा, थोडा नाही तर आता जास्त मागडा मी म्हणेन. बाकी 2 बॉल अजूनही कमबॅक करावं लागेल. 2 मॅक्सिमम रनचे फटके आलेले आहेत ऑलरेडी. आता या 2 बॉलवरती आणि आले तर धावसंख्या फार वेगाने पुढे जाईल. मोठं टार्गेट चेस करावं लागेल कंबालपाडाला सेकंड इनिंग मध्ये. शॉर्ट ऑफ लाईन पुन्हा खेचलाय. डीप मध्ये फिल्डर आहे धनाजी पण त्यांचा वाख्या बाहेर. लागोपाठचा तिसरा जितेश पाटीलचा बॅट मधून आलेला दमदार षटकार. या ओव्हर मधले लागोपाठ 3 आणि प्रिव्हियस ओव्हर मध्ये जेव्हा त्याला स्ट्राईक होती तेव्हाही एक षटकार आला होता. म्हणजे लागोपाठ 4 आलेले आहेत. व्हॉट अ ग्रेट नॉक बाय जितेश पाटील. सुपर बॅटिंग. मॉर्निंग सेशन आहे. ड्यू फॅक्टर इम्पॉर्टंट असतं मात्र ते बाजूला करता वाऱ्याचा थोडासा वेग आहे. सूर्यप्रकाश अजूनही तितका नाही पण या परिस्थितीमध्ये जी बॅटिंग सुरू आहे जबरदस्त खेळ. शेवटचा बॉल. लेग स्टम्पला हिट करायचं होतं. एक्स्ट्रा पेस बट डाऊन द लेग. दॅट्स वाय अंपायरचा इशारा वाईड आणि या वाईडने धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोर सध्या आपण बघितला तर तो 74. 74 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले पहा किती जवळून गेलेला आहे बॉल. हवा तर जरूर लागली लेग स्टम्पला. 74 धावा. शेवटचा बॉल. खाडे ऑन साइडला फ्लिक केला. गॅप मध्ये बॉल आहे. 2 फिल्डर धनाजी येतो आणखी एक फिल्डर पण दोघांचा वाक्या बाहेर. शेवटचा बॉल वरती देखील आलाय चौकार. ही देखील ओव्हर प्रोडक्टिव्ह. शेवटच्या षटकामध्ये देखील जवळपास आपण बघितल्या तर धावा आलेल्या आहेत त्या 24 धावा आल्या आणि दॅट्स वाय 78 धावसंख्येवरती डाव संपला पहिला. 1 विकेटचं नुकसान आणि 78 धावा बनवल्या त्या स्वर्गीय विष्णू पाटील स्मृती 11 जय हनुमान मोठी देसाईने. 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 79चं टार्गेट आहे. साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडा. वेळ झालेल्या टॉसची नेक्स्ट मॅचच्या गौरीपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत दातिवली सुभाष दादांचा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण जाऊया टॉसच्या दिशेने. इट्स ओव्हर टू यू लेजंड कॉमेंटेटर कल्याण डोंबिवली क्रिकेटचे नितीनजी कायन सर यांच्याकडे. धन्यवाद. चला गौरीपाडा कॅप्टन या.
चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर स्वर्गीय विष्णू शेठ पाटील 11, मोठी देसाई, जगदीश मात्रे लकी 11चे त्यांनी पुरस्कृत केले संघ. म्हणजे त्यांचे मामा आहेत विष्णू शेठ पाटील, त्यांचं निधन झालं त्यामुळे त्या नावाने सुरुवातीला लकीचं नाव होतं, मात्र मामांचं निधन झालं त्यामुळे त्या नावाने सांगितलं. जगदीश मात्रेंनी या नावाने संघ घेतला. चला गौरीपाडा टीम कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये मगाशीच आम्ही उल्लेख केला टॉस होणं बंधनकारक आहे. आणि दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडला तर 2 रनची पॅनल्टी. त्यामुळे घाई करा प्लीज. टॉस झाल्यानंतर 1 ओव्हर बाकी असतानाच दोन्ही टीम्सने आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे, लक्षात घ्या. दुसऱ्या इनिंगची 1 ओव्हर बाकी असताना दोन्ही टीम रेडी राहायचे, ही सूचना आहे. यशवंत पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. मेन एंट्रीमध्ये तुम्हाला यायचे, लक्षात घ्या. यशवंत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मकर संक्रांत ट्रॉफी तुम्ही खेळतायत, वेळेला महत्व द्या प्लीज. गौरीपाडा टीम, अपोजिट टीम कॅप्टन इथे आलेले आहेत. दुसऱ्या इनिंगचा बॉल जर पडला तर 2 रनची पॅनल्टी लागेल. तुम्ही मेन एंट्रीमध्ये सुद्धा यायचे, लक्षात घ्या. मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. तर प्रत्येक मॅच नंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होते, लक्षात घ्या. जगदीश मात्रे यांना विनंती असेल, या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. ज्यांनी पुरस्कृत केले संघ आहे विष्णू शेठ पाटील प्रतिष्ठान, मोठी देसाई. गौरीपाडा कॅप्टन चला बॅट्समन पाठवा लगेच. कमालपाडा टीम वेळच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. बॅट्समन पाठवा लगेच. चला दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. गौरीपाडा विरुद्ध एक्युरा 11 दातिवली. टेल असा कॉल केलाय आणि हेड आलेले साहेबांनी विनंती असेल पण व्यासपीठावरती युवराज म्हणायचे. टॉस जिंकलाय गौरीपाडा टीम. काय निर्णय असेल? 5 ओव्हरची मॅच आहे. क्षेत्ररक्षण समोर दातिवली संघ 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तर शुभेच्छा असतील दोन्ही कॅप्टन्स तुम्हाला. तरी मॅच सुद्धा आपली लगेच सुरू होते, त्यावेळी आपण गौरीपाडा संघाने टॉस नक्की जिंकलेलं आहे आणि मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. पहिला सामना काटाई संघाने जिंकला. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 78 धावा उभारलेत. एक गडी बाद 78 आणि आता खंबालपाडा संघाला 79 धावांचा पाठलाग करायचे. सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल झाली आहे. संदेश मात्र येतात पहिलं षटक घेऊन. सुशांत साळवी स्ट्राईक एंडला, 2 सेकंडला मयूर मुठे आहेत. 79 धावा चेस करायच्या आहेत. 78 धावा चेस झालेले आहेत त्या स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवशी. संदेश पहिलाच बॉल उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6
चे लक्षात घ्या. गौरीपाडा आणि दातिवली मेन एंट्री खेळाडू कक्षाची इकडने, हे लक्षात घ्या. समोर खेळत आहेत. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. फायदा घेतलाय बघा वन बाउन्स सीमारेषे. बऱ्याचशा स्पर्धा, मागच्या स्पर्धा पाहिल्या तर संदेश मांजरेच्या षटकात धावा येत आहेत. कारण या टीमचा जरी मुख्य गोलंदाज असेल पण धावा येत आहेत. 10 धावा झाल्यात. हा चांगला बॉल होता. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथा चेंडू डॉट. म्हणजे कमबॅक करतायत गोलंदाज संदेश. कंबारपाडा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विष्णू पाटील प्रतिष्ठान, जगनमान मोठी देसाई. जगन पाटीलला तुम्ही पाहतात कोचच्या भूमिकेत. 40+ सध्या ते खेळत आहेत. हा ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वरूनला तुम्ही पाहताय चांगली फिल्डिंग वरूनची. थ्रो फेकी ॲक्युरेट आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमीच वरून जपत असतो. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 11 वरती. पहिला सामना आपण पाहिला तर नागा विरुद्ध काटेई सामना जिंकला काटेई संघाने. करण पाटील पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचे हिरो होते. ब्लॉक हॉलला चेंडू होता, चांगला चेंडू होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्नही केला होता, आता एक रन रोखू शकत नाही. चांगला कमबॅक झालाय. षटकार चौकार जरी आला असेल मात्र पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. 79 धावा चेस करत असताना कंबारपाडा संघ तुम्ही पाहतायत. मगाशी एक सूचना मी केली, ज्यावेळी दुसऱ्या फेरीला दुसऱ्या इनिंगला ज्यावेळी सुरुवात होते, 1 ओव्हर बाकी असण्याच्या आधी दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे मेन एंट्रीमधनं. म्हणजे इनिंग संपायची वाट बघू नका, जेणेकरून आपला वेळ वाचेल. 9 सामने आम्हाला आज कव्हर करायचे आहेत, त्यामुळे या सूचना करतोय. गौरीपाडा आणि दातिवली 1 षटक संपलेलं आहे. अजूनही 3 षटकं संपायच्या आत तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबले तरी हरकत नाही आहे. गौरीपाडाची एक स्पर्धा होणार आहे 24, 25, 26 जानेवारीला. त्या स्पर्धेत सुद्धा ड्रॉ आपण करणार आहोत आज. कालच रवी मात्रे यांनी सूचना केल्या की 24, 25, 26 जानेवारीला ती स्पर्धा होणार आहे. काही संघांची थोडीशी ॲडजस्टमेंट आहे. बारा धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक घेतलं गोलंदाज प्रतीक पाटील आलेत. प्रतीक पाटील कोळेगाव यांकडनं 79 धावा चेस करायचेत. मयूरसाठी हा बॉल तुम्ही पाहतायत. मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहेत. आकाश मात्र तिथे आहेत. चांगली थ्रोफेकी सिंगल मेल. पहिल्या इनिंगमध्ये जितेशने खूप चांगली बॅटिंग केली. मयूर आणि जितेशची एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळाली पहिल्या विकेटसाठी. 67 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. 12 धावा धापलकरती लागलेत. प्रतीक राईट मोर द विकेट. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता, पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. वरून आहे तिथे, त्यामुळे चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. सुशांतच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना कंबारपाडा टीमला. तेरावरती पहिला धक्का लागत असताना कंबारपाडा टीमला 14 धावा आहेत. पहिल्या षटकात 12 धावा होत्या. 1 षटकार 1 चौकार. 14 वरती पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये कंबारपाडा टीमला स्वयं खाडे येतात आता बॅटिंग करण्यासाठी. ज्या प्रकारे मगाशीच करणने उल्लेख केला, साई शेलार नाही आहे संघामध्ये. ISPL मध्ये जे खेळाडू खेळत आहेत त्यांना नक्कीच 5 जानेवारीपासून आता ते खेळू शकत नाही आहेत. त्यामुळे केतन मात्रही काल खेळले नाही आणि वाकलन संघ पहिल्याच मॅचमध्ये पराभूत झाला. असं वाकलन बी संघ आपल्या खेळताना दिसेल.
फुलटॉस बॉल होता मिड ऑफला क्षेत्ररक्षक अजय मडवीने एक चांगला झेल टिपला आणि स्वयं खाडे शून्यावरती बाद. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. प्रतीक पाटील चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पहिलाच चेंडू फेस करत असताना लो फुल टॉस बॉल होता मिड ऑफला एक चांगला झेल टिपलाय. प्रतीकच्या खात्यामध्ये दुसरी विकेट आणि आता हॅट्रिकच्या उमेदवार आहे. बघायचं या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक तो पूर्ण करेल का. पहिली हॅट्रिक आदित्य पाटीलने पूर्ण केली. दहिसर टीमचा गोलंदाज. पहिलं अर्धशतक सागर पाटील डायगर. दुसरं अर्धशतक तेजस म्हात्रे उसारगर आणि पहिलं मेडन षटक सौरभ म्हात्रे खार्डी. एक मेडनवर 1 विकेट हॅट्रिक आणि 2 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. 14 वरती 2 विकेट. आता नितेश शेलार आलेत बॅटिंग करण्यासाठी. चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती कारण लेदर बॉलची खेळपट्टी आहे. ग्रास मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. खेळाडून एक वेगळी मजा आहे या क्रीडांगणामध्ये खेळणं म्हणजे. फुलटॉस होता उंच गेलाय मात्र टायमिंग झालं नाही असं वाटतं. मध्ये बघायचं पंचांचा निर्णय काय आता. चौकार सुमित होते तिथे. कदाचित सुमितला चेंडू दिसला नसावा. षटकार आहे. पंचाने डिसिजन मागे घेतल्या. सुरुवातीला चौकार दिला होता. षटकार आहे. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. जजमेंट चांगला झाला होता त्यानंतर बघा ना चेंडूकडे पाहिलंच नाही सुमितने. कदाचित दिसला नसावा चेंडू. त्या लाडक्या प्रेक्षकांचे कौतुक केलं. त्यांनी सांगितलं लगेच षटकार आहे. 20 धावा दाबल कधी. प्रतीक राईट मोर द विकेट. ऑन साईडला खेळायचा होता. चांगला बॉल होता. तोच फटका पुन्हा खेळायचा होता. चेंडूची गती थोडीशी कमी केली. ऍक्शन रिप्ले गरजेचं असेल. बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. प्रतीक पाटीलला तुम्ही पाहताय राईट मोर द विकेट. तो गोलंदाजी करतोय. आता वरून येत लॉंग ऑनला त्यामुळे चूक होणार नाहीये. नितेश शेलारलाही माघारी परतावं लागेल. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. 3 विकेट घेतल्यात प्रतीकने. त्यामुळे खांबालपाडा संघ थोडासा बॅकवर्ड बघा. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. लो फुल टॉस बॉल होता. टायमिंग करू शकले नाहीये. सिक्सर सुप्रीममध्ये जरी चेंडू असतील मात्र टायमिंग भरपूर महत्वाचं आहे. प्रॉपर जर चेंडू लागला तरच षटकार जातो. मिस टायमिंग असेल तर फलंदाज झेल बाद होतो. आणि बघा तेच चित्र पाहायला मिळाले. 1 षटक 8 धावा आणि 3 विकेट प्रतीक पाटीलच्या खात्यामध्ये. फिल्डिंग लगेच लावायची आहे. मोठी देसाई संघ फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. महत्त्वाची सूचना आहे कारण की 9 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. सकाळी थोडंसं आपण दव फॅक्टर पाहिलं आणि त्याचा पुरेपूर फायदा करण पाटीलने घेतला या खेळपट्टीचा. त्याने एका ओव्हरमध्ये पहिल्याच पॉवर प्लेमध्ये 2 विकेट घेतल्या नागावच्या. तर मी नागाव संघ थोडासा बॅकफुटवर गेला. हर्षलने 2 षटकार जरूर मारले होते पहिल्या मॅचमध्ये नागाव संघाच्या. मात्र तोही फारसा वेळ खेळपट्टीवर थांबू शकला. त्याची कॅच खूप चांगली पकडली. करण पाटीलने बॅलन्स गेल्यानंतर चेंडू फेकला. दुसरे क्षेत्ररक्षक प्रतीक आले. त्याने झेल पकडला. संदेश म्हात्रे आलेत. 20 धावा झालेत. 59 अजूनही करायचे आहेत 18 बॉलमध्ये. चांगली फिल्डिंग दिली. सागर पाटील होते. संदेश म्हात्रे आले दुसऱ्या स्पेलमध्ये. नेहमीच बऱ्याच वेळा आपण पाहतो मोठी देशी संघ लकी 11 या नावाने संघ तुम्ही पाहतायत. SCC ट्रॉफीमध्ये रियांश 11 या नावाने संघ तुम्ही पाहिला. स्पर्धा जिंकली. तेजस म्हात्रे यांनी पुरस्कृत केला होता. जगदीश म्हात्रे असतील. म्हणजे पॅकर्स भरपूर आहेत. चेंडू उंच गेलाय. मिड विकेटच्या दिशेने जाईल सीमारेषेच्या बाहेर. ऐवा कॅच मात्र प्रेक्षकांनी पकडले. खेळाडू असेल तर मिळणार नाहीये. सागर म्हात्रे आहेत मला वाटतं. नाही खेळाडूंसाठी नाहीये फक्त प्रेक्षक. ऐवा कॅचसाठी टी शर्ट आहे. सागर खेळत नाही का तर मिळेल मग. खेळत असाल तर नाही. खेळाडूंसाठी नाहीये फक्त प्रेक्षक. संदेश राईट अबाउट द विकेट. सव्वीस धावा दाखल करती. चांगला फटका होगा. ऐवा कॅचसाठी आपण पाहिलं तर विशाल गणेश पाटील, सागर सुनील रसाळ यांच्याकडनं टी शर्ट आहे.
चालेल, चला सागर या, तुमची दखल घेतली आहे. ज्यांनी टी शर्ट लावली त्यांनी सांगितले हरकत नाही, खेळाडू आहे तरी टी शर्ट मिळेल ऐवाक्यासाठी. नाही, सागरचा विचार होता नाही तर एक मॅच ते बाहेर बसले असते, पुढची मॅच कदाचित खेळले असते. कारण टी शर्ट सुद्धा खूप सुंदर आहे ना. व्हाईट बॉल आहे. नाही, ती लाईन नाही आहे मयूर. पॉपिंग क्रीजच्या जर त्या लाईनीच्या मागे पडला तर नो बॉल आहे, लक्षात घ्या. साईड पट्टी ती पकडली जाणार नाही आहे, या सूचना आधीच दिलेल्या आहेत. तरी पंच गेले स्वतः. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, 27 धावा. चेक करायचंय, चला चेक करा. तिसरे पंच प्रसाद सहस्रबुद्धे. वाईट आहे का नो. शाहू पाटील यांचं आगमन झालंय. चॉकलेट बॉय या स्पर्धेला उपस्थिती असते. व्हाईट बॉल आहे, चेक केलेलं आहे, व्हाईट बॉल आहे. 27. हेच तर मी मगाशी सांगत होतो, जी साईडची लाईन आहे ना त्याच्या बाहेर पडल्यानंतर नो बॉल नाही. जी क्रीज तुम्ही बॅटिंग क्रीज आहे त्याच्या बाहेर जर डायरेक्ट पडला तर नो बॉल असेल. फ्लिक केलंय मात्र डीप स्क्वेअर लेगला वरून, आणि काय झेल टिपलाय बघा. तिसरा झेल वरून पाटीलने टिपलाय. काय फिल्डिंग करतात वरून, जबरदस्त. कारण एक फिल्डर म्हणूनच ते संघामध्ये आलेत आणि आता गोलंदाजी करतात. वेळ आल्यानंतर ते बॅटिंग त्यांनी चांगली केली होती. श्रद्धांजलीची बघा ॲक्शन रिप्ले, फारशी ताकद वापरली नाहीये मात्र तिथे वरून होते, त्यामुळे एक चांगला झेल टिपलाय. कारण कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. 3 ओव्हरनंतर आम्ही टी शर्ट सुद्धा देणार आहोत. तर सागर मात्रे या व्यासपीठावरती. विशाल गणेश पाटील आणि सागर सुनील रसाळ यांच्याकडनं ऐवा कॅसाठी टी शर्ट आहे. 3 ओव्हरनंतर आम्ही ती लगेच 3 ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेक असतो तेव्हा आम्ही टी शर्ट देणार आहोत सागर मात्रेला. सागर मात्रे आणि मयूर मात्रे सुद्धा मला वाटतं आले होते त्या जेलसाठी, पण मयूरला थांबवलं सागरने. संदेश राईट मोर द विकेट. चांगला बॉल होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. हेच तर खासियत आहे संदेशची. व्हेरिएशन त्याच्याकडे चांगलं आहे. शहरी क्रिकेट सुद्धा तो खेळतो. जरी आता ग्रामीण क्रिकेटमध्ये फारसा खेळ चांगला होत नसेल मात्र त्यांनी सांगितलं की चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करू. 1 टू गो. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. लक्ष 79च आहे. धावा 27 झाल्या, 4 विकेट गेल्यात. संदेश मात्रेचं कमबॅक चांगलं झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये 12, या ओव्हरमध्ये 7. हाही चांगला चेंडू होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. दर्शन शेलार आलेत. भरपूर वर्ष क्रिकेटला थोडासा ब्रेक दिला, त्यानंतर पुन्हा कमालपणा संघामध्ये वापसी केली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकात की आपण पाहिलं तर 28. त्यानंतर आपण ऐवा कॅसाठी जी टी शर्ट आहे ती देणार आहोत सागर मात्रे यांना. तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही ती टी शर्ट देतोय. ऐवा कॅसाठी प्रत्येक प्रेक्षकांसाठी टी शर्ट आहे. 6 दिवस या स्पर्धेमध्ये. वरती 4 विकेट. 3 षटकांचा खेळ बघा. आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल हँडसम पर्सनॅलिटी, चेहऱ्यावरती नेहमीच आनंद ज्यांच्या असतो बघा. रियांश 11चे पॅकर्स तेजस मात्रे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. एक हसमुख चेहरा आणि साजन मात्रे सुद्धा त्यांच्याच बाजूला आहेत. A1 जोडी मोठी दिसायची, साजन मात्रे आणि तेजस मात्रे. आणि काय स्माईल आहे. गावचा संघ खेळतोय त्यामुळे सपोर्ट करणंही गरजेचं आहे. असं क्लायमेट थोडंसं आपल्याला चेंजेस पाहायला मिळत आहेत वातावरणामध्ये. चला पुढच्या दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. दातिवली आणि गौरीपाडा. 3 षटकं संपले त्यामुळे ही सूचना करतोय मेन एंट्रीमधून तुम्हाला यायचंय. साजन मात्रे म्हणजे क्रिकेट, क्रिकेट म्हणजे साजन मात्रे. एकमेव असं व्यक्तिमत्व आहे. कुठेही मॅचेस असू द्या साजन मात्रे सपोर्ट करतात. 40+ नाही करत मला वाटतं. साजन मात्रे बऱ्याचशा वेळा 12वी खेळाडू राहिलेले आहेत मोठी दिसायची. अजय पहिलाच बॉल आपण पाहतोय. आता मॅच थोडीशी कठीण होत चालली ती खंबालपाडा टीमसाठी. कारण 79चं टार्गेट. 28 धावा दाखल कधी लागल्यात. 11 बॉलमध्ये 51 रन्स करायचे आहेत. पहिला सामना काटई संघाने जिंकलाय. या स्पर्धेत सर्व सामने 5 षटकांचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहा प्लीज. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. मिड विकेटच्या दिशेने गॅप भरपूर मोठी आहे. सुमित वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग. चोळेगावची नाईट स्पर्धा. सुमित त्या स्पर्धेत बेस्ट फिल्डर सुद्धा होते.
सुमित, वरुण नेहमी चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. बऱ्याचशा धावा ते वाचवतात फिल्डिंग करत असताना. अजय मडवी आलेत, थोडेसे क्रॉस येत आहेत. बॉलिंग ॲक्शन त्यांचा तुम्ही पाहिला. चेंडूला भरपूर टर्न करतात. चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतो अजय मडवीच्या माध्यमातून. हाच तर मी उल्लेख केला, चेंडूला थोडंसं टर्न करतात त्यामुळे फलंदाला त्यांच्या विरोधात खेळणं थोडंसं कठीण जातं. धनाजीला इथे बीट केलंय. 29 वरती 4 विकेट आहेत. 50 धावा अजूनही करायच्या आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे. मात्र चौथ्यांदा वरुण झेल खाली आणि चौथा झेल टिपलाय बघा. याच एकाच मॅच मध्ये 4 झेल वरुण पाटीलने टिपलेत. काय फिल्डिंग बघा, आपल्या टीव्ही स्क्रीनवरती वरुण पाहायला मिळतोय. हा ॲक्शन रिप्ले. आता रवी खाडे आलेत बॅटिंग करण्यासाठी. हा ॲक्शन रिप्ले फटका चांगला होता, म्हणजे तितका दर्जेदार झेल टिपलाय. आम्ही नेहमी सांगत असतो ना, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच, आणि एक चांगला झेल वरुणने टिपलाय. एकाच मॅच मध्ये 4 झेल टिपलेत. 19 वरती 5वा धक्का. धनाजी शिरारला सुद्धा माघारी परतावं लागेल. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. गौरीपाडा संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आई एकविरा दातिली संघाची बॅटिंग आहे. मयूर म्हात्रे, मिथून म्हात्रे असतील, हेमंत, रबी, सागर म्हात्रेला तुम्ही पाहतायत, बंटी शेलके असतील. एक संपूर्ण बॅलेन्स संघ आहे. बंडू म्हात्रे कॅप्टन आहेत. जशी मॅच संपेल लगेच आपल्याला फिल्डिंग लावायची. 4थं षटक सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एकच धाव दिली आहे. अजय मडवी यासाठी जाणले जातात. हाही चांगला बॉल होता. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ संपलाय. मॅच थोडीशी एकतर्फी तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षकांना आपण पाहतोय, प्रतीक चौधरी यांचा आपण पाहतोय. इव्हेंट सोड लाईट प्रतीक चौधरीशी तुम्ही संपर्क साधू शकता, जे काटेई गावचे आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली. ते चला फिल्डिंग लगेच लावा. मोठी देसाई फिल्डिंग लावा लवकर. फिल्डिंग लावून घ्या लवकर प्लीज. वेळच्या बाबतीत का ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. नक्कीच चेंडू पडला तर थोडंसं किंचित बाहेर निघाला. डॉट बॉल बघा. रवी खाडे सुद्धा पाहत आहेत. काय टेलिकास्ट आहे. क्लिअरिटी, विट क्वालिटी, GTC. चला दोन्ही टीम्स मेन एंट्रीमध्ये तुम्ही येऊ शकता. दातिवली आणि गौरीपाडा, आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्ही थांबू शकता. 6 चेंडूमध्ये 50 करायच्यात. पहिला सामना काटेई संघाने जिंकला, तोही थोडासा एकतर्फीच होता. हाही सामना तुम्हाला पाहायला मिळतो. सागर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. SSC ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं तर चॅम्पियन संघ होता. रियान शिलेवन, मोठी देसाई, आणि फायनल मॅचमध्ये काय बॅटिंग केली सागरने. सागाव टीमच्या विरुद्ध फायनल मॅच ती जिंकून दिली. आणि त्यानंतर तेजस म्हात्रे यांचा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळाला त्या स्पर्धेमध्ये. फायनल मॅच 48 संघांमध्ये फायनल जिंकणं. मयूरची एक थोडीशी हलकीशी स्माईल. चांगला बॉल होता. लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. या स्पर्धेत आपण पाहिलं तर जगदीश म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. खरं तर लकी 11 या नावाने हा संघ खेळणार होता, मात्र स्वर्गीय विष्णुशेठ पाटील बैलगाडी क्षेत्रातलं खूप मोठं नाव, त्यांचं निधन झालं. आणि नक्कीच जगदीश म्हात्रे यांचे मामाश्री आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाने काल विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान या नावाने पडले संघ सुद्धा खेळला. त्यांनी 2 सामने जिंकलेत. स्वप्नील म्हात्रे अँड कंपनी, सागर. चांगली गोलंदाजी आपण पाहायला मिळते. ब्लॉकरचा वापर सातत्याने करतात मोठी देसाई संघ. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये SSC ट्रॉफी जिंकल्यानंतर काही स्पर्धांमध्ये गोलंदाजी थोडीशी खराब झाली, मात्र आज खूप चांगली गोलंदाजी केली. कारण 31 धावांवरती थांबवले खंबालपाड्यासारख्या बलाढ्य संघाला. 3 बॉलमध्ये आता 48 करायचे आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अजय मडवी, चूक होणार नाहीये. अजून एक चांगला जेट टिपलाय. फलंदाज बाद. काय फिल्डिंग केली या मॅच मध्ये आतापर्यंत. विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान, मोठी देसाई, जय हनुमान, मोठी देसाई संघाने. मयूर देवकरच्या माध्यमातून दरवर्षी मोठी देसाई प्रीमियर लीग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. यावर्षी मला वाटतं मोठी देसाई प्रीमियर लीग झाली नाही अजूनही. कधी मयूर देवकर आहेत, ते कधी फेब्रुवारी मार्च कधी ते प्रीमियर लीग ठेवते. कारण माहिती प्रीमियर लीग म्हटल्यानंतर गावचेच खेळाडू आहेत,
त्यामध्ये खेळायला येतात. सर्वेश आलेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा फक्त आपल्याला धापडमध्ये पाहायला मिळते. 6 विकेट गेलेत. इथे चेंडू हवेत आहे आणि एक चांगला झेल टिपला तिथे आकाश मात्रेने. 7व्या विकेटचा पतंग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज सागरला तुम्ही पाहतात. पहिली हॅट्रिक मग अशीच मी उल्लेख केला आदित्य पाटीलने पूर्ण केली. फायपर सुद्धा त्याने पूर्ण केला. 5 विकेट एकाच ओव्हरमध्ये घेतल्या. चिराग येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. एक चांगले फलंदाज मात्र 9व्या क्रमांकावरती आलेत. चिरागची बॅटिंग आम्ही पाहिलेली आहे. बऱ्याच वेळा सलामीला ते आलेले आहेत. मात्र आज 9व्या क्रमांकावरती आलेत. एकच बॉल शिल्लक आहे. फक्त धाबा 31 आहेत. 7 विकेट आणि हॅट्रिकचा बॉल सागरचा बघायला मिळतोय. बघायचं या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पाहायला मिळेल का. 2 अर्धशतक पाहिलेत. एक हॅट्रिक आणि 1 मेडन ओव्हर. चांगला बॉल होता. हॅट्रिक तर पूर्ण होणार नाहीये. मात्र सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये तो स्वर्गीय विष्णू पाटील प्रतिष्ठान. जय हनुमान मोठी दिसते टीमने. अभिनंदन. आपण पाहिलं तर जगदीश मात्रे यांनी पुरस्कृत केला.